पाठवलेले फोटो पाहिले. आपल्या रमावतीचं हॉटेल सुद्धा तसंच झालं तर केवढी मजा येईल ना. म्हणजे काय तसंच होणार, काहीच अडचण नाही. आता एक अडचण आहे. काय अडचण आहे? सुगंधा. तिचं काय? तिने आता नवीनच नाटक सुरू केलंय. म्हणे वाडा पाडून हॉटेल बांधायला तिचा विरोध आहे, म्हणून ती सही करणार नाहीये. म्हणजे तिला सांगायला आणि बोलायला आता नवं कारण निर्माण झालंय. या सुगंधाचा ना कायमचा निकाल लावून टाकला पाहिजे. तुम्ही रागाच्या भरात काही करू नका, कारण तिने जर का खरोखरच सही नाही करायची असं ठरवलं ना तर अडचणी येतील. त्या ऑलरेडी येत आहेत जानकी. अहिल्याताई, कालचं आपलं बोलणं अर्धवटच राहिलंय. मी तुम्हाला सुगंधाबद्दल विचारत होते. आपल्या बंगल्याच्या व्यवहाराबद्दल तुम्ही तिला काय सांगितलंय? मला तरी काही आठवत नाहीये. सुगंधा मला म्हणाली की तुम्ही तिला असं सांगितलं की ह्यांनी मारुतरावांकडे पैसे मागितले गयावया करून. हे बघ, सुगंधा एक नंबरची खोटारडी बाई आहे. इकडचं तिकडे करायची सवयच आहे तिला. वाडाच्या व्यवहारातून तिला जास्त पैसे उकळायचे आहेत ना, म्हणून हे सगळं चाललंय. काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या दिल्लीमधील काही संपर्कातील लोकांकडे मी चौकशी केली आहे. मग काही कळलं का? हो, आनंदाची गोष्ट म्हणजे त्या मेडिकल इन्स्टिट्यूटच्या डीनशीच ओळख निघाली आपली. हो, त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर सुद्धा बोललोय आणि डॉक्टर खुराणांची चौकशी सुद्धा केली आहे. मग काय म्हणाले ते? ते म्हणाले की सध्या ते परदेश दौऱ्यावर आहेत. ते आल्यानंतर ते आपल्या केसबद्दल त्यांच्याशी बोलतील. सुगंधाने जर भाऊजींना जाऊन सांगितलं की मीच बाबांना बोलवून त्यांच्या विरोधात बाबांचे कान भरले, तर भाऊजींना नक्की संशय येईल. कदाचित ही गोष्टही त्यांच्या लक्षात येईल की पैशांच्या बदल्यात घर तारण मागण्यामागे बाबांचा काहीतरी छुपा हेतू आहे. काहीतरी करून सुगंधाचा विश्वास परत मिळवला पाहिजे. इतके दिवस त्यांच्यामध्ये एवढी जवळीक होती आणि अचानक असं काय झालं की त्या सुगंधाची तक्रार करताय. आणि जेव्हा सतत माझ्याजवळ येऊन खोदून खोदून त्या सुगंधाबद्दल विचारतायत ना, त्यानंतर माझा संशय जास्त वाढतोय. काहीतरी प्रकरण शिजतंय अमृता. काहीतरी याच्यात आहे, काहीतरी डाव आहे. सुगंधा आणि अहिल्या काकूमध्ये काहीतरी शिजतंय असं मला सुद्धा वाटत होतंच. तुला आणखी एक संधी देतो. तुला जे काही बोलायचंय ते बोल. या कागदपत्रांवर सह्या कर, म्हणजे तोही मोकळी आम्हीही मोकळे. मी एका अटीवर या कागदांवर सह्या करी. मला या घरात कायमचं राहायची परवानगी द्या. सुगंधा, डोकं फिरलंय का तुझं? तुला जे पैसे देतोय ना ते घे आणि मुकाट्याने गप्प बस. या घरातून निघून जा. या घरामध्ये तुला ठेवून घेणार नाही होता मी. ठीक आहे, मग मी पण कुठल्याही परिस्थितीत या कागदांवर सह्या करणार नाही. सुगंधा, मुकाट्याने या कागदपत्रांवर सह्या कर. मी वाटेल ते झालं तरी या कागदांवर सह्या करणार नाही. बघू काय करताय. सह्या करायच्या नसतील ना तर ताबडतोब या घरातनं बाहेर हो. रस्त्यावर राहण्याचीच लायकी आहे तुझी. जाते. बस बोंबलत. सुगंधा, तुझ्या खोलीत जाऊन थांब. तू कुठेही जाणार नाहीयेस. उगीच राग डोक्यामध्ये घालून कुठलेही निर्णय घेण्यात अर्थ नाहीये. तिच्या सहीशिवाय काहीही होऊ शकणार नाही. हवं तर मी पुन्हा एकदा बोलते तिच्याशी.